आजपर्यंत अनेकांनी मला ट्रोल केलं, अनेकांनी मला प्रश्न विचारले, अनेकांनी मला हे विचारण्याचा प्रयत्न केला, की बाबा तुमच्याकडनं शिकून ज्या लोकांनी व्यवसाय चालू केले जसं तुम्ही म्हणता, त्यांचं काय होतं? ते लोकं व्यवसाय खरंच करतात का? की त्यांचं कसं चालतं? सो आजपर्यंत मी शांतपणे होतो. आजपर्यंत मी कधी या गोष्टी उत्तर दिलं नव्हतं. काही लोकांनी इतकंही ट्रोल केलं, की शिवाजी महाराजांच्या नावाखाली, मराठीच्या नावाखाली, मराठीचे झेंडे फिरवत ओंकार माळी लोकांना फसवतो आणि लोकांना फक्त व्यवसाय करा सांगतो आणि स्वतःच्या तुंबड्या भरतो. या सगळ्या गोष्टींना आजपर्यंत उत्तर देणं मी अव्हॉइड केलं होतं. मग आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. पण उत्तर देण्याची पद्धत माझी एखादी रील करून, दुसऱ्याला ट्रोल करून ही नाही आहे. कारण मला आजपर्यंत माझ्या आई-वडिलांनी एकच शिकवलं ते म्हणजे दुसऱ्याची रेघ छोटी नाही करायची, तर आपली रेघ मोठी करायची. आणि तीच माझी रेघ किती मोठी आहे हे दाखवण्यासाठी 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिनाच्या दिवशी मी माझं एक अवॉर्ड फंक्शन करतोय. या अवॉर्ड फंक्शनमध्ये आजपर्यंत ज्यांनी माझ्याकडनं या वर्षभरामध्ये व्यवसाय शिकलाय आणि व्यवसाय शिकून व्यवसाय चालू केलाय, त्यांचं एक अवॉर्ड फंक्शन होतं. या अवॉर्ड फंक्शनमध्ये साधारणपणे 350 लोकं, मराठी माणसं ज्यांनी व्यवसाय चालू केला, त्यांना मी अवॉर्ड्स देतोय. त्यातले काही लोकं असे होते, की ज्यांनी कधी व्यवसायाचा विचारही नव्हता केला आणि काही लोकं असे होते, की ज्यांनी व्यवसाय करू अशी इच्छा होती, पण कसा करायचा, काय करायचं माहीत नव्हतं. त्या सगळ्यांना एक सिस्टम देऊन, प्रोसेसेस देऊन, डोमेस्टिक बिझनेस असेल, इंटरनॅशनल बिझनेस असेल, प्रॉडक्टचा बिझनेस असेल किंवा सर्व्हिसेसचा बिझनेस असेल, हे सगळं मी शिकवलं आणि त्यातून ही लोकं घडली. यातल्या काही लोकांनी अगदी ₹1,00,000चा रेव्हेन्यू केला आहे, काही लोकांनी 10,00,000चा केला आहे, काही लोकांनी 20,00,000चा केला आहे, काही लोकांनी 1,00,00,000चा केला आहे, काही लोकांनी 10,00,00,000चा केला आहे, काही लोकांनी 20,00,00,000चा केला आहे आणि काही लोकांनी 50,00,00,000चा पण रेव्हेन्यू केला आहे. आता अर्थात मला माहिती आहे या व्हिडिओनंतर पण काही लोकं म्हणतील, की रेव्हेन्यू सांगताय, प्रॉफिट किती ते सांगत नाही. लक्षात ठेवा जर एखादा माणूस रेग्युलरली व्यवसाय करतोय, तो प्रॉफिट मिळाल्याशिवाय करणार नाही. कोणाचं प्रॉफिट सांगणं किंवा विचारणं हे माझ्या तत्त्वात बसत नाही. पण जो माणूस शून्यातनं उभं राहून स्वतःचा 50,00,00,000चा, 10,00,00,000चा, 20,00,00,000चा व्यवसाय उभा करू शकतो, तर त्या सिस्टम्स कामाला येतात. आणि त्याचसाठी 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिनाच्या दिवशी अवॉर्ड फंक्शन होते, उद्यमी अचिव्हर अवॉर्ड्स. या अचिव्हर अवॉर्डमध्ये अनेक कार्यक्रम होणार आहेत, अनेक मान्यवर असणार आहेत. अनेक गोष्टींचं नवीन रिव्हील आपण काही करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजपर्यंत माझ्याकडनं शिकून ज्यांनी व्यवसाय चालू केलेत, अशा ठराविक सिलेक्टेड 51 स्टोरीज पुस्तक रूपामध्ये येत आहेत. माझं पुस्तक येत आहे आणि त्या पुस्तकाचं नावच आहे मराठी टू मिलेनियर. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मी फक्त झेंडे नाही फिरवले, तर व्यवसाय करणारी माणसं उभी केली आणि ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारतामध्ये जेवढे कोण एक्सपोर्ट-इम्पोर्टचे ट्रेनर, कोचेस, इन्स्टिट्यूट्स आहेत, या सगळ्यांनी आजपर्यंत ॲग्रीकल्चरवर भर दिला आहे. माझ्याकडनं शिकून ज्यांनी व्यवसाय चालू केले, त्यातले 40% ॲग्रीकल्चरमध्ये काम करत आहेत, पण 60% लोकं वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. कोणी वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये करत आहे, कोणी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये करत आहे, कोणी टॉवेल्समध्ये करत आहे. सो हे काम मी आजपर्यंत जे करत आलो, त्याचं उत्तर आहे त्या प्रत्येकाला ज्याने आजपर्यंत मला ट्रोल केलं आहे. ट्रोल करणाऱ्यांना चांगलं काम असतं, की तुम्ही ट्रोल करत राहा. कारण तुम्ही जेवढं मला ट्रोल कराल, तेवढी मी माझी रेंज मोठी करत जाईन, तेवढी मी मराठीची रेंज मोठी करत जाईन. धन्यवाद. जय महाराष्ट्र. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिनाच्या दिवशी जमलं तर या बघायला मी झेंडे फिरवता काय केलंय ते.